Hello, all, once again, welcome back to the new episode of People, Pratik and Podcasts. So आज खरोखरच आनंद होत आहे कारण आपल्यामध्ये आहेत ॲडव्होकेट शार्दूल जाधवर सर. सो वेलकम सर टू दिस अमेझिंग पॉडकास्ट. आणि आजचा पॉडकास्ट खूप स्पेशल होणार आहे कारण अशा आपण मंडळी गोष्टी करणार आहोत ज्याच्यानी तुम्ही खूप इन्स्पायर्ड डेफिनेटली व्हाल. तुम्ही सर्वजण खूप मोटिवेट व्हाल कारण आज खूप काय आहे शिकण्याकरिता आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याकरिता. सो सर पुन्हा एकदा वेलकम बॅक. थँक्यू सो मच. सो सर बिफोर वी बिगिन आय वॉज जस्ट चेकिंग आउट जे आपलं मॅगझिन आहे उडान त्याच्यावर सरांचं एक खूप छान त्यांनी लिहिलेलं आहे. मुश्किलें ज़रूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं, मंजिल से ज़रा कह दो अभी पहुंचा नहीं हूँ मैं. सो ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की सरांची जी जिद्द आहे सरांचा जे एक व्ह्यू आहे आयुष्याकडे बघण्याचा तो कसा आहे. So before we begin with the journey of Jadwar Group of Institutes, आपण लेट मी टेल यू युअर्स की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हे खूप मोठं युनिव्हर्सिटी आहे इन इट सेल्फ जी नरेमध्ये सिच्युएटेड आहे. आणि एकच कॅम्पस नाही तर प्रत्येक 3-3 किलोमीटर आय थिंक सो वी हॅव 5 to 6 कॅम्पसेस. 9 campuses. वाव, दॅट्स अ ग्रेट नंबर. सर 9 कॅम्पसेस आहेत आणि आय थिंक सो राईट स्टार्टिंग फ्रॉम द मेडिकल, नर्सिंग, मॅनेजमेंट, लॉ सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत है ना. सो आपण हे सर तुमच्याकडनंच ऐकून घेऊयात. पण प्रथमतः आपण जर्नी ही अशी सुरू करूयात की हाऊ डिड इट स्टार्ट आणि हे एवढं जे साम्राज्य आहे ऑफ नॉलेज ऑफ युनिव्हर्सिटी हे कसं झालं सर. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जे ब्रीद वाक्य आहे ते असं आहे की एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. ओके. या संस्थेची जी मूर्तमेढ रोवलेली आहे ज्याच्यातून ही शिक्षण संस्था उभी राहिली, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे की आपले जे विद्यार्थी आहेत, आपले जे युवक आहेत, हे नुसतेच बलवान आणि बलशाली नाही तर ते बुद्धिमान असणं गरजेचं आहे. आणि ते नुसतेच बुद्धिमान असून चालणार नाही तर ते सदविचारी असणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीला आपण भारत पाकिस्तानचा वॉर हा त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की बलवान आणि बलशाली लोक तर आपल्याला दोन्ही बाजूने दिसत आहेत. बरोबर. बुद्धिमत्तेचा विचार केला तर अनेक आतंकवादी शिकलेले आहेत हेही आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ओसामा बिन लादेन हाही एक चांगला इंजिनियर होता हे गुगलवरती आपल्याला पाहायला भेटतं. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी असताना सदविचार, संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळं एक चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत, चांगला समाज घडला पाहिजे, घरासाठी चांगला पाल्य, समाजासाठी चांगला नागरिक हा घडला पाहिजे. हा विचार हा या शिक्षण संस्था चालू करताना आम्ही त्याच्यामध्ये केला. जे लोक गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजामधून येतात, जी आमची वाड्यावस्ती तांड्यांवरची मुलं आहेत, अशी जी मुलं आहेत की ज्यांना स्वतःचं आयुष्य घडवताना आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्यांचे आई वडील स्वतःच्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं एक मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी देऊ शकत नाहीत, त्यांच्या परिस्थितीमुळं, त्यांच्या वेळेमुळं, त्यांच्या ज्ञानामुळं, कोणतंही कारण असू द्या. अशी जी आमची मुलं आहेत यांना पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणून या शिक्षण संस्थेची स्थापना ही 1995 साली त्या ठिकाणी त्याच्यामध्ये झालेली होती. आमचे वडील वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी क्रांतीवीर नावाची संघटना एक स्थापन केलेली होती. अरे बापरे. तर ही क्रांतीवीर नावाची संघटना गावामध्ये असं काम करायची. गाव म्हणजे आमचं वडजी, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, आत्ताचा धाराशिव. ओके. म्हणजे प्रॉपर दुष्काळी भागामध्ये आणि प्रॉपर मराठवाड्यामध्ये हे गाव त्याच्यामध्ये आहे. आणि त्या क्रांतीवीर संघटनेचं कामच असं होतं की गाव स्वच्छता अभियान, गावामध्ये मग त्यांनी रस्ते आणण्याचं काम केलं, लाईट आणण्याचं काम केलं, बस आणण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये शाळा उभा करण्याचं काम त्या गावामध्ये झालं. अनेक सोशल ॲक्टिव्हिटीज व्हायच्या की थोर महात्म्या आणून, संत आणून, प्रवचनं, कीर्तनं घडवून आणायची. म्हणजे मला वडील आम्हाला नेहमी सांगायचे की त्यांच्या गावामध्ये त्यांनी एक महाराजांना बोलवलेलं होतं आणि मांसाहार म्हणजे नॉनव्हेज चांगला आहे का नाही याच्यावरती एक डिबेट घडवून आणला होता. आणि तो डिबेट असा होता की जर महाराज हरले तर महाराजांना नॉनव्हेज खायला चालू करायचं आणि जर गाव हरलं तर गावाने नॉनव्हेज खायचं बंद करायचं. या पद्धतीनं एक इंटलेक्च्युअल डिबेट्स ज्याला म्हटलं जातं ते तिकडे त्याच्यामध्ये ते चालायचे. आणि मग अत्यंत गरीब अशी परिस्थिती, कारण सावकाराचे कर्ज, आमचा भाग हा म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आमचा भाग स्वतंत्र झालेला भाग आहे, कारण ते निजामशाहीच्या अंडर सगळं होतं, हैदराबाद संस्थानाच्या अंडर त्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि त्याच्यामुळं ते एक सावकाराची कर्ज ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग हे सगळे कामं करतोय बघितलं की सावकारांनी एक दिवशी आमच्या आजोबांना गावाच्या येशीमध्ये अडवलं आणि सांगितलं की एकतर तुझा मुलगा म्हणले गाव गुंड होईल, नाहीतर तो पुढारी होईल,
त्याची शिक्षणाची काही लक्षणं दिसत नाही. त्यावेळेसला आमच्या वडिलांचं वय 17-18 होतं. ते सावकाराकडे गेले आणि त्याला सांगितलं तुझ्या घरात जेवढी लोक आहेत आणि ते शिकतील त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःच्या बापाचा झालेला अपमान हा त्या व्यक्तीनं लक्षामध्ये ठेवला. मला वाटतं म्हणजे मी त्यावेळेसला फार लहान असेल, तारीख मी एखाद्या वेळेस चुकवू देखील शकतो, परंतु 1998 साली आमच्या आजोबांचं निधन झालं. परंतु आमच्या वडिलांनी जे त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी 17व्या वर्षी सांगितलं होतं की तुझ्या घरात जेवढी लोक आहेत तेवढं शिक्षण घेतल्याशिवाय मी राहणार नाही, ते त्यांनी त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षापर्यंत म्हणजे 2011 सालापर्यंत ते स्वतः शिक्षण घेत होते. म्हणजे वडील कधी वारले आणि त्यांनी कधीपर्यंत शिक्षण घेतलं हे एक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. अपमानाचा बदला शिक्षणातून कसा घेतला पाहिजे, नुसतं तोंडी नाही बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे. आणि मग त्यांनी MCOM, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDCA अँड PhD पुणे विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर कॉस्टिंग आणि अकाउंटिंग मधली PhD. सहसा कॉस्टिंग आणि अकाउंटिंग हे अवघड सब्जेक्ट, त्याच्यातलं त्यांनी PhD मिळवणं आणि त्याचे गाईड होणं हे एक दुर्मिळ असं उदाहरण पुणे विद्यापीठातलं देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मग ज्या वेळेसला ते नोकरी पाहण्यासाठी म्हणून ज्या वेळेसला पुण्यात आले 19 जून 1986 साली ज्या वेळेसला ते पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये आल्यानंतर मग JD महाविद्यालय छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली संस्था याच्यामध्ये ते एक कॉमर्सचे प्राध्यापक म्हणून तिकडे जॉईन झाले. आणि आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते स्वारगेटच्या बसस्टँडवर राहिले. स्वारगेटच्या बसस्टँडमध्ये तिथं असलेल्या पब्लिक टॉयलेटमधलं पाणी म्हणजे डालड्याचे डबे होते त्यावेळेसला टॉयलेटमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी पाणी भरलं, स्वतःची केसवली केली आणि जाऊन ते तिकडे जॉईन झाले. आणि साहजिक आहे की समजा आता तुम्ही आणि मी एका ठिकाणी काम करत असेल तर आपण सांगतो बाबा मी कुठून आलोय, मी काय काय कामं करून आलोय, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मग त्यावेळेसला त्यांनी सांगितलं सोबतच्या कलिग्सला की बाबा मी ह्या गावातून आलोय, हे कामं मी माझ्या वयाच्या 14व्या-15व्या वर्षापासून करतोय. आणि त्यांच्या अनफॉर्च्युनेटली त्यांच्या एका कोर्सची मान्यता गेली आणि मग एक हिणवण्यासाठी म्हणून त्यांच्या प्राचार्याने त्यांना बोलवलं आणि सांगितलं की बाबा ही जरा आपली गेली मान्यता, तू तर लय सांगत होता काय 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 करतो, ही गेली म्हणले मान्यता, जा आणून दाखव. आणि मग त्यांनी काही लोकांच्या साह्यतानं ते मान्यवरांच्या साह्यत्याने त्यांनी ती मान्यता आणली. आणल्यानंतर ज्यावेळेसला ती मान्यता आली म्हणून ज्यावेळेसला कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला त्यावेळेसला संस्थेची लोक आली, प्राचार्यांची, सगळं कुणीच त्यांचं नाव घेतलं नाही. तिकडे सत्कारही झाला नाही, काहीच नाही. ऍटलिस्ट असं सांगणं गरजेचं असतं की बाबा हा माणूस गेला, ह्यानी आपल्याला मान्यता आणून दिली. किंवा शिपाई असला, क्लर्क असला तरी सांगतो बाबा हा माणूस फाईल घेऊन मुंबईला जात होता, मुंबईवरून येत होता. तर ते काही एका भेटीत तर झालेलं नाही काम. अनेक त्याच्यासाठी पुणे मुंबईच्या वाऱ्या त्याच्यामध्ये झाल्या असतील. तर तसा उल्लेख कुठंच झाला नाही. आणि म्हणून मग ते त्यांच्या डोक्यात असं आलं की बाबा हे जर मी करू शकतो तर मग संस्था पण मीच काढू शकतो. मग 1995 साली त्यांनी शिक्षण संस्था काढण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला. परंतु स्वतःची आर्थिक परिस्थिती काहीच नसल्यामुळे त्यांनी वडगावमध्ये ग्रामपंचायतीचे तत्कालीन त्यावेळेचे जे सरपंच होते त्यांच्या साह्यतानं तिथं ग्रामपंचायतीच्या खोल्या ताब्यामध्ये घेऊन तिकडे शिक्षण संस्था चालू केली. त्यावेळेसला ट्रस्ट स्थापन करताना, त्यावेळेसला काय ना आजही काय, ट्रस्ट स्थापन करताना मिनिमम 7 लोक गरजेचे असतात. आता त्यावेळेसला वडील ज्यावेळेसला पुण्यात आले त्यावेळेसला आमच्या घरातलं पुण्यामध्ये कुणीच नव्हतं, कारण ह्यांनाच खायला काय नव्हतं तर अजून जत्रा घेऊन कुठे यायचं. आणि त्यावेळेसला असं लिगल एज मध्ये कुणी नव्हतं, कारण वडिलांचे भाऊ तर सगळे शेतामध्ये काम करायचे. आणि त्याच्यामुळे मग इथली जी स्थानिक लोक आहेत की ज्यांनी आपल्याला ग्रामपंचायतीच्या खोल्या दिल्या किंवा काय दिलं, यांना सोबत घेऊन आपण त्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. सगळे पैसे आपण लावले, सगळ्या मान्यता आपण आणल्या. आणि मी नेहमी सांगतो की लोकांना कळालं पाहिजे की का कोणत्या गोष्टी झाल्या आणि कशापासून काय उभा राहील. जोपर्यंत हे सांगत नाही ना तोपर्यंत लोकांना कळत नसतं की आयुष्यामध्ये आपल्यासोबत सुद्धा काय होऊ शकतं. आणि जोपर्यंत ज्याच्यासोबत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या झालेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला परत एकदा आम्हाला सुद्धा प्रेरणा देऊन जातात. त्याच्यामध्ये मग असं झालं की आपल्याकडे कसं आहे भारतामध्ये की एखादं जर पोरग खराब निघलं ना घरातलं, मग ती आई म्हणते बापावर गेले, बाप म्हणतो आईवर गेले, ते कुणीच म्हणत नाही ते माझ्यावर गेले. आणि ते जर पोरग चांगलं शिकलं, सवरलं, चांगल्या नोकरीला लागलं, पैसे कमवायला लागलं, ते जर चांगलं असेल तर मग ती लांबची बी आत्या असती ना जी कधी आपल्याकडे येऊनही गेलेली नसती, ती म्हणते अरे आत्याचे गुण घेतलेले दिसतात. तसं त्या शिक्षण संस्था जोपर्यंत त्याच्यामध्ये नावारूपायला ती आलेली नव्हती, विद्यार्थी कमी होते, तोपर्यंत ते सुधाकर जाधवर यांचं पाल्य होतं.
आणि जसं 2014ला ते शिक्षण संस्था, म्हणजे ते काही एका दिवसात झालेलं नाही, 2010-9 पासूनच या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली होती. मग त्याच्यामध्ये त्याला विद्यार्थी संख्या वाढल्या, पैसे आले, मग संस्था चांगल्या पद्धतीनं कामकाज करायला लागली. मग ते माझं म्हणणारे अनेक छोटे मोठे संस्थाचालक त्याच्यामध्ये तयार झाले, ज्यांनी कधी शिक्षणाचा आणि त्यांचा गंध किंवा मान्यता कुठून भेटती हे सुद्धा त्या लोकांना माहिती नव्हतं. आणि म्हणून मग आमच्या वडिलांना तुम्ही राजीनामे द्या, तुम्ही आता ह्याच्यामध्ये राहू नका, अमकं करा तमकं करा, असे सल्ले ही लोक सगळीजण द्यायला लागली. आणि त्याच्यामुळं मग ही गोष्ट मला फार मोठ्या प्रमाणावरती खटकली. आणि खटकल्यानंतर मग मी 2014 साली सेपरेट जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची आम्ही स्थापना केली. जे काम आमच्या वडिलांनी 1995 सालापासून 2014 पर्यंत केलं, त्यांच्याच आशीर्वादामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे 2014 पासून 2025 पर्यंत त्याच्यापेक्षा 5 पट मोठी संस्था उभी करताना मला त्याच्यामध्ये यश त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि त्याच्यामुळं ही शिक्षण संस्था उभी राहताना तर 1995 साली उभी राहिली कशा करता, की आमच्या भागामध्ये त्यावेळेसला मुलींना सुद्धा 3री-4थी नंतर लग्न करून दिली जायची, नरे, वडगाव, धायरी, आंबेगाव भागामध्ये. बापरे. तर त्यावेळेसला त्या लोकांसाठी म्हणून आपण ही शिक्षण संस्था उभी केली. 2014ला मग आम्हाला तिथं काम करता येईना, नुसते खिशात पैसे आहेत म्हणून आपण शिक्षण संस्थाचालक होऊ शकत नाही. आपल्याकडे तेवढे इथिक्स पाहिजेत, तेवढं आपली कॅपेबिलिटी पाहिजे, कॅपॅसिटी पाहिजे, काय आपण करतोय आपल्याकडे व्हिजन पाहिजे, मिशन पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टी असत नाही तोपर्यंत शिक्षण संस्था हे काय फक्त संस्था उभं करा, राजकारण त्याच्यामध्ये करा, लोकांना नोकऱ्या द्या आणि त्याच्यातून आपली पोळी भाजून घ्या, याच्यासाठी म्हणून शिक्षण संस्था नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा ती गंगा जी आहे शिक्षणाची, ती फक्त शिक्षणाचीच गंगा राहावी म्हणून मग 2014ला ह्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. आज सांगताना आनंद वाटतो की आज सगळे जे वडिलांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या याच्यामध्ये जवळपास 25,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. 80 शाळा कॉलेजेस आहेत आणि 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आणि मग 2014ला जे मी स्वतः चालू केलं त्याच्यामध्ये आता 40 पेक्षा जास्त शाळा कॉलेज आहेत, 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि 600 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या पद्धतीनं ह्या शिक्षण संस्थेची सुरुवात या 2 कारणासाठी त्याच्यामध्ये झाली. क्या बात आहे सर. सो बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू युअर अचीवमेंट. कारण जशी तुम्ही जी स्टोरी सांगितली सर, अवघड आहे ना. कारण 2000 जसं तुम्ही सांगितलं 14ला तुम्ही सुरू केलं, त्याच्या आधी काय काय चॅलेंजेस झाले हे ना, हे होत असतं, म्हणजे होऊ शकतं चॅलेंजेस, हे कोणावर होऊ शकतं. सो आत्ता जे सर तुम्ही युनिव्हर्सिटी सुरू केलेली आहे, कॉलेज सुरू केलेली, याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत प्रामुख्याने? आता सर याच्यामध्ये आपल्याकडे KG to PG सर्व शाखा आपण त्याच्यामध्ये चालवतो. आता ही युनिव्हर्सिटी नाहीये, याला युनिव्हर्सिटी बनवायचं आहे, हे आमचं आयुष्याचं शेवटचं स्वप्न आहे की वडिलांच्या नावानं एक युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी उभी झाली पाहिजे. की एक शिक्षक जो स्वारगेटच्या फुटपाथवरती तिकडे बस स्टँडला राहिला त्याच्या नावानं एक विद्यापीठ होणं, हे आमच्यासाठी फार एक ड्रीम प्रोजेक्ट आहे तो माझा स्वतःचा. आणि माझ्या आयुष्याचं ते एकमेव स्वप्न पेंडिंग असलेलं तो त्याच्यातला प्रोग्राम आहे. आज इकडे लॉ कॉलेज आहे, 3 इयर लॉ कोर्स, 5 इयर लॉ कोर्स, म्हणजे याला BA LLB आणि LLB म्हटलं जातं. त्याच्यानंतर MBA आहे, PGDM आहे, नर्सिंग आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचे रिलेटेड आणि सध्याची स्थिती लक्षामध्ये घेता सगळे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये BCA असेल, BCS असेल, MSc कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MSc कॉम्प्युटर सायन्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल सायन्स असेल, MCA असेल, MBA असेल, PGDM असेल, त्याच्यानंतर BA BCom MA MCom BSc, फॅशन डिझायनिंग, त्याच्यानंतर DED BEd, इंटरनल कोर्सेस आहेत, एक्सटर्नली कोर्सेस आहेत आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, CBSE बोर्डाच्या शाळा, त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजेस, आर्ट सायन्स कॉमर्स, त्याच्यामध्ये देखील बायफोकल असेल. या सगळं आपण या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध त्याच्यामध्ये करून दिलेलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग आहे, पॉलिटेक्निक आहे, पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, नर्सिंग कॉलेज आहे, जे नर्सेस वगैरे जेथून शिकतात हे आहे. आता फक्त आपल्याकडे आता मेडिकल कॉलेज होणं बाकी, ते देखील फुल फ्लेज मेडिकल, हो फुल फ्लेज मेडिकल, म्हणजे ज्याच्यामध्ये BAMS, BHMS आणि MBBS सारखे कोर्सेस चालतात. हे जर झाले तर मग आता आपल्याकडे सगळं सोडून सध्याच्या स्थितीला सगळं आहे. क्या बात आहे सर. ऑलमोस्ट 90%, 99% आहे सगळं. 90% म्हणायला हरकत नाही. सो जस्ट काही वेळापूर्वी तुम्ही मेन्शन केलं की काही मुली होत्या आपल्या नऱ्हे विभागातून की ज्यांचे लग्न लवकर व्हायचं आहे.
है ना. आता हा काळ थोडासा एक आपण 15-20 वर्ष आधीचा पकडूयात, है ना. 1995 30 वर्ष आधीचा. पण आताचा दृष्टिकोन स्टुडंटचा खूप बदललेला आहे. हो. कदाचित त्यावेळेसचे स्टुडंट्स असे होते की जिद्दीने अभ्यास करत होते. तो आपण म्हणतो ना नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड होता. पण आता त्यांच्या माइंडसेटमध्ये शिफ्ट झालाय असं वाटतं तुम्हाला? फार मोठ्या प्रमाणावरती झाल्या. म्हणजे साधा सिंपल जर आकडेवारी काढायची म्हणलं तर कुणीही आपल्याला आकडेवारी विचारेल की बाबा तुम्ही जे बोलताय त्याला आकडेवारी काय. आकडेवारी जर काढायची म्हणलं तर जेवढे ॲडमिशन्स FYला होतात त्याच्यातले किती लोक FYची परीक्षा देतात, त्यातले किती लोक SYला जातात, किती लोक TYला जातात, याच्यामध्ये सुद्धा गळतीचं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे आधी जे मुलींचं लग्न शाळेमध्ये व्हायचं ते आता मला असं वाटतं की FY SYला त्यांची लग्न होतात मॅक्झिमम आमच्याकडे तरी किमान. कारण तसा नरे हा सबअर्बन एरिया आहे, म्हणजे अजून त्याला गावाचा टच आहे. आम्हाला जे मुलं येतात ते शिवगंगा खोरं, पानशेत खोरं ह्या भागातले आहेत किंवा मराठवाड्यातली आहेत किंवा विदर्भातली आहेत. अजून देखील बऱ्याचशा अशा मुली जे FY SY नंतर कुठंतरी कॉलेज कंप्लीट करताना आम्हाला त्याच्यामध्ये दिसत नाहीत. त्याचा आकडा नक्कीच जास्त नाहीये, पण तरी अंदाजे तो 15-20% आसपास तुम्ही जरी धरून चाललात तरी चालेल. दुसरा मुद्दा काय ह्या सबअर्बन भागामध्ये की अजून देखील काही मुलं यांची परिस्थिती नसल्यामुळे यांना अनायशी नोकऱ्या कराव्या लागतात. म्हणजे अजून त्याच्यामध्ये देखील सुद्धा 10 ते 15% किंवा 20% जरी आपण धरून चाललं तेवढे मुलं देखील फॉर्म एक्झामचा त्याच्यामध्ये भरत नाहीत. त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणताय की शिफ्ट होत चाललाय तो शिफ्ट तर नक्कीच होतोय. कारण जर 40% जर मुलं आणि मुली जर फॉर्म भरत नसतील तर नक्कीच तेवढी पोरं SYला जात नाहीत, तेवढी पोरं TYला जात नाहीत. म्हणजे तेवढ्यांचं एज्युकेशन कुठंतरी थांबलंय. कारण त्यांचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत, त्यांचं ऍडमिशन आपल्याकडे, ते दुसरीकडे कुठंतरी जाऊन शिक्षण घेत आहेत असंही म्हणायला कोणताही वाव त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणजे कुठंतरी लग्न, घरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी याच्यामध्ये अजून देखील कुठंतरी मुलं फसलेले आहेत असं मला त्याच्यामध्ये वाटतं सबअर्बन एरियातले. ओके 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 असं पण होतं सर खूपदा की स्टुडंट्स फर्स्ट इयरमध्ये एनरोल करतात, 12वीपर्यंत फुल टाईम करतात, पण रेग्युलर कॉलेजमध्ये हे फुल टाईम एनरोल करतात बट कॉलेजेस अटेंड करत नाही. नाही, याचा फायदा मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. काय होतं 10वीपर्यंत आपल्या कसं असतंय, कोणीतरी एखादी गोष्ट कर म्हणून सांगितली तर ते आपण बळजबरीनं करतो आणि नंतर ज्या वेळेसला त्याला ऑप्शन येतो ना त्यावेळेसला मग आपण कसं करतो की बाबा जाऊ द्या, कोणी विचारायला नाही ना, काय फरक पडत नाही किंवा काही नाही, अशी एक भावना आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेली असते. 10वीपर्यंत कसं असतं, शाळाच असते. 11वी-12वीला लगेच म्हणजे करू का बाबा कॉलेज बंक करू का, लेक्चर बुडवू का, ती मनामध्ये एक भीती असते. तोपर्यंत कळालेलं असतं की बाबा आता काय फरक पडत नाही कॉलेज लेवलला वगैरे काय 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 काय. पण याचं नुकसान मुलांचं आहे, शिक्षण संस्थांचं याच्यामध्ये नुकसान नाही, शिक्षकाचं नुकसान नाही. कसं आहे, एखादी गोष्ट ज्या वेळेसला आपण करतो म्हणजे नुसतंच आपण आता स्विमिंग टँकच्या तिथं जायचं आणि लांबून बघायचं माणूस कसा पोहतोय ह्याला कसा पोहतोय हे बघण्यापेक्षा त्याचं स्वतः उतरल्याशिवाय ते कळत नसतं. आज जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, आता डॉक्टर, इंजिनियर, त्याच्यानंतर तुमचे लॉयर असतील, त्याच्यानंतर तुमचे काही प्रॅक्टिकल ज्याच्यामध्ये जास्त प्रॅक्टिकल असतं, सायन्सचे रिलेटेड कोर्सेस धरा किंवा कॉम्प्युटरचे रिलेटेड धरा, ही जर पोरं घरामध्ये बसून जर त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर त्यांना जमणार नाही ना. बरोबर. त्यांनी जर जोपर्यंत ते कॉलेजमध्ये जात नाहीत, रेग्युलर लेक्चर अटेंड करत नाहीत, रेग्युलर प्रॅक्टिकल अटेंड करत नाहीत, तोपर्यंत त्यांना स्किल ती शिकता येणार. आणि जोपर्यंत स्किल शिकत नाही तो अशा डिग्र्या 100 आहेत ना. तुम्ही सुद्धा आता ज्या रोडनी आपण आलो तिथं मी पाहत होतो की फार छोट्या छोट्या म्हणजे चहाच्या टपऱ्यांसारखे दवाखाने आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, परंतु काहीच दवाखाने असे असतात जिथं सगळ्यात जास्त गर्दी असते. बरोबर, गर्दी असते. मग आपण काय म्हणतो त्या डॉक्टरचा लय चांगला गुण आहे, पण MBBS तर सगळेच झालेले आहेत ना, BHMS सगळ्यांचं झालंय, BMS सगळ्यांचं झालंय, परंतु एकच डॉक्टर असतो ज्याला आपण म्हणतो बाबा ह्याच्या गोळ्यात सुद्धा चांगला गुण आहे, त्याच्या गोळ्यांमध्ये सुद्धा चांगला गुण आहे, कारण त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. दुसरा माणूस सलाईन लावली तरी माणसं नीट होत नाहीत, एखाद्या माणसाच्या औषधांनी सुद्धा माणूस नीट होतो. ते अभ्यास ते त्यांनी घेतलेले त्याचे कष्ट असतात म्हणून त्याच्यासाठी ते असतं. आणि म्हणून मुलांनी, आमचं असं म्हणणं आहे की एक मुलगा असला तरी त्यांनी वर्गामध्ये बसलं पाहिजे, लेक्चर झाले पाहिजेत आणि त्या मुलांनी त्याचं स्वतःचं त्या पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. कारण आत्ताचंच वय आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की मी देखील वडिलांच्या प्रमाणे डिग्र्या घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला, तेवढ्या डिग्र्या मी त्याच्यामध्ये घेतल्या, परंतु आता ज्या वेळेसला मी PhD करतोय त्यावेळेसला मला तेवढा वेळ देणं शक्य होत नाही. मग ज्या वेळेसला मी तेवढा वेळ देणं शक्य होत नाही तसंच मुलांचं पण आहे. एकदा जर तुम्ही धंद्या पाण्याला लागले, नोकरीला लागले की परत तुम्हाला अभ्यास करणं, चिंतन करणं, मनन करणं ह्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे ज्या त्या वयामध्ये जे ते शिक्षण घेणं हे अत्यंत त्याच्यामध्ये गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं पुढे जाणं देखील गरजेचं आहे.
खूपदा आपण असं बघतो की आजकाल तो ट्रेंड झाला आहे की फर्स्ट इयरमध्ये जा, थोडा अभ्यास करा, त्याच्यानंतर मग जॉब सुरू करा. मग ते पूर्ण क्लॅश होऊन जातं आहे ना. सेकंड इयरही करतात, थर्ड इयरही करतात आणि मग कालांतराने असं होतं की मध्ये एक खूप तो त्याचा विषय झाला होता. काही ठिकाणी ते स्कॅम पण म्हटलं जातं की ऑनलाईन डिग्रीज ज्याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर काय अटेंड करायचं नाही अशा डिग्रीज देत होत्या हे ना, MBAचे. सो हा प्रकार काय होता सर? नाही, काय माहिती का, माझ्याकडे काही युनिव्हर्सिटीचे आणि काही फेक डिग्रीचे एक डेटा आहे. डेटामध्ये पुण्यामध्ये काहीतरी, आता मी आकडेवारी माझी पुढं मागं होऊ शकते, आकडे आणि डेट्समध्ये थोडा जरा मी कच्चा आहे. काहीतरी बघा 14 का 15 विद्यापीठं ही पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ही बोगस होती. आणि मग आम्ही जो विषय धरलेला होता हातामध्ये तो असा होता की ह्युमन राईट्स, मानवी अधिकार सगळ्यांचेच आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे सुद्धा मानवी अधिकार आहेत. हा आम्ही मुद्दा त्याच्यामध्ये घेतलेला होता. आता काही डिग्रीज अशात पुणे विद्यापीठाच्या सुद्धा होत्या की ज्याला UGCनं मान्यताच दिलेली नाही किंवा UGCची नावं वेगळीत. आता MMM असा एक कोर्स होता, तो बंद झाला. MPM नावाचा एक कोर्स होता, तो देखील बंद त्याच्यामध्ये झाला. बरेच सारे आपले महत्वाचे राजकारणी लोक आहेत, त्यांचे सुद्धा तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की यांची डिग्री बोगस आहे, फेक आहे. कारण काय आहे की ते विद्यापीठांना त्या पद्धतीच्या मान्यता नाहीत किंवा त्या UGCच्या लिस्टमध्ये ती विद्यापीठं नाहीत, म्हणून त्याच्यामध्ये ती आहे. आता त्याच्यातल्या विद्यार्थ्यांचा दोष आहे का? तर दोष नाही. विद्यार्थ्यांचं काय असतं, बाबा हे सरकार बघतंय ना, हा येतो कॉलेज, घेतलं ऍडमिशन, निघाला पुढं. परंतु कायदेशीर त्याला मान्यता आहे का नाही हे लोकांना त्याच्यामध्ये माहीत नाही. आता हा जो काही ऑनलाईन MBAचा जो काही विषय आहे किंवा जी काही पद्धती आहे, आता ही किती स्ट्रिक्टली चालवली जाते याला फार महत्त्व मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण जिकडे ऑनलाईन येतं तिकडे कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये पुढं मागं करण्यासाठीचा वाव हा मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये असतो. कारण ऑनलाईन पेपर देणं आणि फिजिकल पेपर देणं याच्यामध्ये फरक आहे. आता काय त्याला प्रॉक्टर टाईप एक्झाम म्हणतात. जर प्रॉक्टर टाईप एक्झाम जर फार चांगले मशिनरी बसून जर प्रॉक्टर टाईप एक्झाम घेत असाल आणि तुम्ही अशी मान जरी हलवली तरी देखील ते कॅप्चर करतं, 10 वेळाला वॉर्निंग देतं तुम्हाला आणि डायरेक्ट एक्झाममधून ते बाहेर काढतं. म्हणजे तुम्हाला कॉपी करता येत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. पण ते सगळ्यांकडेच तशी सिस्टीम आहे का ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये पाहावं लागेल. जी लोक नोकरी करतायत, ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी डिस्टन्स एज्युकेशन आहे. कारण ते प्रॅक्टिकल कुठंतरी काम करतायत. बरोबर. आपल्याकडे आपण असं म्हणतोय की जर ते प्रॅक्टिकल काम करत असेल तर 100% त्याला मग पुस्तकांच्या पेक्षा सुद्धा प्रॅक्टिकल कायमच उत्तम. बरोबर. कुठल्याही परिस्थिती, म्हणजे आज आमची परिस्थिती अशी की CAचं शिक्षण झाल्यानंतर 4-5 वर्ष एखाद्या CAच्या हाताखाली काम करावं लागतंय. वकील झाल्यानंतर देखील ज्युनियर म्हणून 10-10 वर्ष काम करावं लागतंय. हे आमच्या एज्युकेशन सिस्टमचं कुठंतरी एक लूप होल आहे किंवा डिमेरिट पॉईंट आहे असं आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती म्हणू शकतो. परंतु जी लोक कंपन्यांमध्ये काम करतात किंवा ज्यांना ऑलरेडी त्याच्यातलं काहीतरी नॉलेज आहे, जे प्रॅक्टिकल काम करतायत, त्या लोकांना कुठंतरी आता डिग्री पाहिजे त्यांचा अपग्रेड करण्यासाठी किंवा त्यांना सॅलरी वाढ करण्यासाठी किंवा त्यांचं सेल्फ अप्रेझल वाढवण्यासाठी. त्यावेळेसला मग ऑनलाईन डिग्रीचा किंवा डिस्टन्स एज्युकेशनचा फरक पडतो किंवा त्याचा फायदा आहे. जर आपल्याला काही येतच नाही आणि उगाच आपल्याला जायचं नाही कॉलेजला, दिवसभर कुठं तर बसायचे, टाइमपास करायचा, म्हणून जर आपण डिस्टन्स एज्युकेशन घेत असू तर ती फक्त नाम मात्र एक कागद तुमच्याकडे तुमच्या फाईलला डिग्री म्हणून असेल. जर उद्याच्याला त्यातलं कोणी जर काही विचारलं आपल्याला की भाऊ तू 2 वर्ष MBA केलंय, त्या MBA बद्दल जरा 2 मिनिटं बोलून दाखव, तर तो नाही बोलता येणार, शक्य नाही त्याच्यासाठी ते. अच्छा. सो सर, हे जे आजकालचे आपण म्हणतो जेनझी जनरेशन आहे, ह्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर, माझा या लोकांना सल्ला एकच आहे की आपण इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी फॉलो करणं गरजेचं आहे. आपली 2.5 लोकांची जी कुटुंब पद्धती आहे ही फार मोठ्या प्रमाणावरती धोकादायक आहे. जोपर्यंत आपण संस्कार आपल्या अंगामध्ये घेत नाहीत, मॉडर्नायझेशनच्या नावाखाली जे काय आपले जे संस्कार आहेत हे आपण जे लांब करत चाललेलो आहोत. आज मुलांचं प्रमाण पुण्यामध्ये ड्रग्ससाठी वाढतंय, मुलींचं प्रमाण हे दारूसाठी वाढतंय. म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर, त्यातल्या त्या डेक्कन ही पुण्याची राजधानी शिक्षणाची, मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था तिथं. त्या डेक्कनला तुम्ही गेलात तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जसं साड्यांचे सेल लागतात ना, किंवा बिग बिलियन डे किंवा असं काय येतं बघा, ते काय ते फ्लिपकार्टला आणि ॲमेझॉनला, तर सेम तसं 2 दारूच्या बाटल्या, 1 दारूची बाटली फ्री, 1000 ml वर 650 ml फ्री, अशा पद्धतीचे बोर्ड लागलेले दिसतात. आणि मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी अनेक अशा मुली ज्या आहेत ह्या फक्त कित्येक वेळेला फक्त मला मुलीच दारूच्या दुकानाच्या बाहेर दारू घेताना मला त्याच्यामध्ये त्या दिसलेल्या. म्हणजे
आईच पेत असेल, बाप जर पेत असेल, बापाचं ठीक आहे सोडून द्या, बाप आपल्याकडे लय दिवसापासून पेत आलेले आहेत, आया पेत नव्हत्या. आता जर आया पेत असतील, बाप पण पेतोय, मग त्याला काय सांगायचं, भाऊ हे पिऊ नको, हे चांगलं नाही काय नाही. मग ते पण शाळा झाली की किंवा शाळेच्या वेळेलाच असताना तो पेणार. आता जर एवढ्या लहानपणी जर तो प्यायला लागला तर किती वय तो जागणार आहे, किती वर्ष त्याचं काय होणार आहे काय नाही, हा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे संस्कार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जागायचे, तुमची लेकरं बाळं तुम्हाला घडवायची आहेत. आज जसं आपण पाहतोय की फार मोठ्या प्रमाणावरती मुलं आपल्या आईबापांना सांभाळत नाहीत, उद्या ते दिवस तुमच्यावर पण येऊ शकतात ना. तुम्हीच सांभाळत नाहीत हे तुमच्या पण पोरांना कळतंय म्हणल्यावर मग तुम्हाला तरी पुन्हा काय सांभाळायची गरज आहे, कारण त्याच्या पण डोक्यात, कारण तो तेच शिकणार आहे, आईबाप हाकलून द्यावे लागतात बाबा असं त्याला पण वाटेल, तसं हे पण होणार आहे. मग काय परिस्थिती आपली, महाराष्ट्र हा पुरोगामी असं आपण म्हणतो, ज्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंढरपूरसारखं ठिकाणी तिकडे भक्त पुंडलिकाला विठ्ठल अवतरले समोर आणि त्याने वीड दिली की बाबा आता ते अवतरल्यानंतर आपल्याला आता जर देव अवतरला तर आपण हे पॉडकास्ट बंद करून उठून आपण त्या पाया पडू, बाबा माझं हे अडलंय ते अडलंय, मला हे दे ते दे. त्या भक्त पुंडलिकाने सांगितलं ही वीट ह्याच्यावर उभा राहा, मी माझ्या आईबापाची सेवा करतोय, आता मी तुला वेळ देऊ शकत नाही, म्हणून त्याला विटेवरही उभा असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. त्याच पंढरपुरामध्ये जिथं आईबापांची कशी सेवा केली पाहिजे ते उदाहरण सगळ्या जगाला मिळालं. सगळ्यात पहिलं वृद्धाश्रम तिथं स्थापन झालं. त्याच्यामुळं ही जी काही जनता आपल्याकडे आलेली आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे आईबापाला रिस्पेक्ट करा, मोठ्यांना रिस्पेक्ट करा. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही कमेंट टाकत बसता आपलं दिवस रात्र जे काय चालू आहे कार्यक्रम, मी तर एखाद्या कुठं तरी म्हणलो होतो असं की ह्या कमेंटला 5 रुपये लावले पाहिजे, पर कमेंट 5 रुपये, पर पोस्ट 10 रुपये. हे असं जर झालं तर जातीपातीचं जे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, जे पूर्ण भारताचा प्रॉब्लेम आहे, जो जगाचा प्रॉब्लेम चालू आहे ना, हा 100% त्याच्यामध्ये म्हणजे 50-60% तो संपून जाईल जागेवरती. कारण हे जे काही आता बिनकामाचे कार्यक्रम चालू आहेत, एखाद्या महिलेनं काहीतरी येते जी पोस्ट टाकली तर खाली तिच्यावरती घाण कमेंट कर, बरोबर आहे. म्हणजे आता मागेच माझा एक पॉडकास्ट झाला, त्या पॉडकास्टमध्ये मीच आमच्या वडिलांच्या रिलेटेड त्या हॉटेलच्या बिझनेसच्या संदर्भामध्ये मी काहीतरी सांगत होतो. आता तो कुठला मुलगा होता काय, ते कुठलाही विदर्भातला असेल किंवा कुठला असेल त्याला माहितीच नाही, कारण त्याची लिहिण्याची भाषा जी होती ती विदर्भी थोडी, तो टोनिंग त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये तो वाटला. आता त्याला कुठं हॉटेल आहे, कसलं हॉटेल आहे, काय हॉटेल आहे काहीच माहीत नाही. त्याचं फक्त काय, मग हे काय तुम्ही मोठ्याच लोकांसाठी बांधलं असेल, बारक्या लोकांचं काय, म्हणजे अरे तुला माहिती आहे का, तू अभ्यास करतोय का, तू फक्त आलेले मेसेज फॉरवर्ड करतोय, जातीचे असतील कशाचे असतील. आज त्या बीडची परिस्थिती तुम्ही बघा, या बीडमध्ये एका जातीचा महाराज दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलावला जात नाही, दुसऱ्या जातीचा सप्ताह असेल तर एका जातीचा महाराज बोलावला जात नाही, एका जातीचा माणूस दुसऱ्याच्या शेतात काम करायला जाईना, दुसऱ्या शेताचा असेल तर हा इकडचा माणूस जात नाहीये. किराणा मालाचं तसंच झालेलं आहे, किराणा माल सुद्धा माणसं दुसऱ्या जातीची असली तर एका जातीच्या माणसाकडे किराणा घेत नाहीत. ही परिस्थिती आज निर्माण झाली. मग जी परिस्थिती तिकडं भारत आणि पाकिस्तानच्या धर्मावरून चालू आहे, तिकडं महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं बीड सारख्या ठिकाणी जातीवरनं चालूच आहे ना. फक्त एवढंच आहे, आपण फक्त बंदुकी ड्रोन मिसाईल घेऊन फक्त एकामेकाच्या समोर उभे नाहीत, बाकी परिस्थिती तीच आहे. वॉर हा सोशल मीडियामुळेच वाढलेला आहे. जे नाहीये ते आपण काही तयार करतोय, काही टाकतोय, ज्याला काही अर्थ नाही, मग पुढं मागं काय त्याला आगा नाही, पिछा नाही, काहीच नाही. आणि आपल्या सोशल मीडियावरती कोणाचाच कंट्रोल नाही ना, त्या कंपन्यांचा कंट्रोल आहे ना, सरकारचा कंट्रोल आहे ना, काय कंट्रोल आहे. आणि फेक आयडी बनवायची, हजारो फेक आयडी बनवू शकतो एक माणूस. तुम्ही सुद्धा 1000 आयडी बनवू शकता आणि 1000 कमेंट टाकत बसू शकता. मग आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपल्याला शांतता पाहिजे का नाही पाहिजे. आज मला कुठंतरी मी वाचत होतो का ऐकलं कोणाचं, या मागच्या 2 आठवड्यामध्ये पॉडकास्टच होता मला वाटतं, युट्यूबला मी कोणाच तरी ऐकला, त्याच्यात त्या असं म्हणत होती की एक चांगली कंपनी महाराष्ट्रामध्ये येणार होती. तर त्यांची मिटिंग झाली अमेरिकेमध्ये की आपल्याला बाबा भारतात जायचं, आता कुठं जायचं. तर मग ते म्हणले, सगळ्यांनी सुचवलं की महाराष्ट्र चांगला आहे. तर त्यांचा सीईओ असा म्हणला की नाही महाराष्ट्र नको, महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण आहे, तिथं जातीचं सगळं राजकारण पुढं आलंय, आपण दुसऱ्या कोणत्या तरी राज्यात जाऊ. मग ते आता कुठंतरी तामिळनाडू का गुजरातमध्ये तो प्रोजेक्ट गेलाय असं त्याच्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीनं सांगितलं. मग तुम्हाला ना आम्हाला जर तसं जर भांडणं करायची असतील तर उद्या तुम्हाला मला नोकऱ्या भेटणार नाहीत. तुम्हाला आम्ही जरी धंदे उभे केले तर ते धंदा चालायला तर लोक लागतील ना, लोक लागतील. नुसताच तुम्ही आंतरप्रेन्योर करा, आंतरप्रेन्योर काही 140 कोटी लोक नाहीत होणार. मग त्याचा विचार सुद्धा तुम्हाला ना आम्हाला त्याच्यामुळे करावा लागेल. तर हे थोडं जरा जनजे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की बाबा थोडं जरा आपण काम डाऊन केलं पाहिजे. बिनकामाचे कमेंट्स म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं, लोकांचं वाकून बघायचं, विस्कटलेल्या भाषेत सांगायचं झालं तर हे असं करू नये असं मला वाटतं. आपण नक्कीच त्या टॉपिकवर येऊयात इन टर्म्स ऑफ सोशल मीडिया. सो व्ह्युअर्स, दिस वॉज द पार्ट 1. नक्कीच भेटूया इन द पार्ट 2.